जेव्हा आपण सांगतो की एखाद्या सब्जेक्टचा किंवा एखाद्या क्षेत्राचा किंवा एखाद्या राज्याचा, देशाचा विकास करायचा आहे, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारांमध्ये समन्वय असण्याचं खूप गरजेचं असतं. तर त्या मुद्द्यावर तुम्ही काय तुमचं मत असेल, की राज्य आणि केंद्र सरकार जेव्हा कोऑर्डिनेशनमध्ये काम करतं, तेव्हा एखाद्या क्षेत्राचं, राज्याचं कसं विकास होतं? त्यापुढे तुम्ही काही सांगू शकता? आपण देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदींचं अभिनंदन करूया, हो. ज्यांनी कॉपरेटिव्ह फेडरलिझम ह्या शब्दाला पुढे आणलं. जन्म दिला असं मी म्हणणार नाही, परंतु त्यांनी पुढे आणलं. ह्याचा अर्थ असा की आपण कॉपरेटिव्ह फेडरलिझम, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि राज्यामध्ये अन्य पक्षाचं सरकार आहे, तर आपण मिळून जुळून काम करूया लोकांचं. परंतु तेवढा प्रतिसाद मिळतो का? तर काही राज्यामध्ये मिळत नाही. काही बंगालचं राज्यात उदाहरण समोर आणि आहे आपल्या आणि त्याचा काय मग पब्लिकने करून दाखवलं ते आपल्या समोर आहे. कारण तो एवढा सारा होत असताना किती लोकांचा जीवनमान मध्ये बदल झाला, किती लोकांनी हाल अपेक्षा भोगून मेले पण असतील. तर कॉपरेटिव्ह फेडरलिझम हा तो शब्द आहे. मोदी आता तुम्ही बघत असाल महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षातले लोक केंद्र सरकार कुठल्याही गोष्टीची मदत करत नाही असा कुठल्या बॉम्ब तुम्ही ऐकलात? नाही. नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा विधानसभेच्या बाहेरमध्ये या पक्ष त्या पक्षाच्या वरती टीका टिप्पणी या सर्व गोष्टी चालल्या तेच आहेत. परंतु महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार मदत करत नाही अशा प्रकारचा काही आवाज कुठूनही येत नाही. याचा अर्थ हे का केंद्र सरकार मदत करत असते. करत असतं. केंद्र सरकार मदत करत असते. आता केंद्र सरकार मदत करत असताना या एका गोष्टीचा जो माझा आवडता विषय आणि ज्या विषयासाठी मी राजकारणात आलो, मुंबई शहरात आजही झोपडपट्टी विकसित होण्यासाठी सीओडीचा प्रॉब्लेम आहे, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा प्रॉब्लेम आहे. आपण केंद्र सरकारचे जिथे जिथे जमीन आहे, टेलिफोनचा एक्सचेंज बीपीटीचा इतका मोठा जमीन आहे, तिथे अजूनही परवानगी मिळत नाही. या सर्व गोष्टी आपल्या जागेवर आहे. परंतु ह्या गोष्टीसाठी जे विपक्षातल्या लोकांनाही तुटून पडलं पाहिजे, भांडायला पाहिजे. एक माणसाचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होतो. म्हणजे बीपीटी ची जमीन मुंबई शहराच्या नाकावरती आहे. तिथे किती पिढी खपली असेल. मुलगा शिकला, मुलगी शिकली, हुशार झाली, नोकरी चांगली मिळाली, परंतु ते राहतात झोपडपट्टी मध्ये. म्हणून मुलगी असेल तर सुंदर मुलगी असली तरी त्याला मुलगा झोपडपट्टीतला शोधून आणावा लागतो. मुलगा किती हुशार असलं, एक लाईफ पुरा लोकांचा चेंज होतो. ह्याच्याबद्दल कोणी विचारच करत नाही. घरामध्ये एक चांगला घर मिळणं म्हणजे तो चांगल्या वातावरणामध्ये राहतो अशातलाच भाग नव्हे, तर त्याच्या संपूर्ण आयुष्यात बदल घडतो. फॉर उदाहरण तर मी झोपडपट्टीत राहिलो तर माझी बायको चुनाभट्टी पांडुरंग निवास मधून आली. परमेश्वराची कृपा माझ्यावरती राहिली की मला बायको माझ्यापेक्षा चांगली स्वभावाची मिळाली. आमचा खूप चांगला चालला संसार. परंतु सर्वांचा असा होतो असं नाहीये ना. तर कॉपरेटिव्ह फेडरलिझम मध्ये खूप मोठी ताकद आहे आणि मिळून मिळून काम केलं पाहिजे सर्वांनी. आणि कॉपरेटिव्ह फेडरलिझमचं ज्यावेळी देशाचे पंतप्रधान चर्चा करतात तर फक्त ते केंद्राने राज्य पुरतात नसो, तो कॉपरेटिव्ह फेडरलिझम बीजेपी शिवसेना, शिवसेना बीजेपी, बीजेपी राष्ट्रवादी, बीजेपी काँग्रेस ह्या सर्वांनी सुद्धा मिळून काम केलं पाहिजे लोकांसाठी. तुम्ही सांगताय कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. तुम्ही आता कॉपरेटिव्ह हां. पॉलिटिक्स हा एक शब्द नवीन कोऑपरेटिव्ह जन्माला पॉलिटिक्स. आणावा लागेल आपल्याला. कॉपरेटिव्ह हो. पॉलिटिक्स.